मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. ठरलं तर मग या मालिकेतून जुई घराघरात पोचली. या मालिकेतील जुई सायली ही भूमिका साकारत आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर जुईने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. अभिनयाबरोबरच जुई तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. तिच्या लग्नाची चर्चा अनेकदा रंगताना दिसते. नुकतेच जुईने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. लग्नाबाबत बोलताना जुई म्हणाली, मला अनेकदा लोक विचारतात, तुमचं लग्न झालं नाही तर पुढच्या गोष्टी कशा होणार? मला मान्य आहे, माझ्या लग्नाला उशीर झाला आहे. माझं लग्न कधी होणार? मुलं बाळं कधी होणार? हे सगळे प्रश्न माझ्याही मनात येतात. मग त्यावेळेस मी माझ्या आयुष्यातील सकारात्मक गोष्टी कोणत्या आहेत त्याकडे लक्ष द्यायला सुरुवात करते. जुई पुढे म्हणाली, माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. आत्तापर्यंत ज्या गोष्टी घडल्या आहेत त्या त्याच्या मर्जीनुसार घडल्या आहेत. त्यामुळे माझं लग्न व माझं सगळं पुढचं आयुष्य ही सुद्धा त्याच्या मर्जीनुसारच घडणार आहे. मला अनेक जण म्हणतात, आता तू 35 ओलांडलीस, कधी करणार लग्न? तेव्हा मी स्वतःला समजावते, या सगळ्या गोष्टींमध्ये चांगली गोष्ट म्हणजे माझं कुटुंब. माझं कुटुंब माझ्याबरोबर आहे. जेव्हा तुमचं कुटुंब तुमच्याबरोबर असतं तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास होत नाही. जुईच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर पुढचं पाऊल या मालिकेतून ती प्रसिद्धी जोजात आली. या मालिकेत तिने साकारलेली कल्याणी ही भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. तसेच श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी, माझी या प्रियाला प्रीत कळेना, तुझ्याविन सख्या रे या मालिकांमधील जुईची भूमिका चांगलीच गाजली. मालिकांव्यतिरिक्त जुईने बिग बॉस मराठीमध्ये सहभाग घेतला होता. मध्यंतरीच्या काळात आजारपणामुळे जुईने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला होता. मात्र आता पुन्हा तिने छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन केले आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.